नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटर मलाई. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. 2 वाटी कांदा, 1 वाटी काजू, 2 मिरच्या. आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकूया. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि त्या 2 मिरच्या घालायच्या आहे. कांदा आणि मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत. तर त्याची मस्त चव येईल. तर बघू शकता कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे लो फ्लेमवर. तर बघू शकता थोडं गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये घालूया काजू, जे आपण काजू 1 वाटी घेतलेले होते ते, आणि व्यवस्थित 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे. 5 मिनटं झाल्यावर ते मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण बघूया भाजीसाठी लागणारे साहित्य. 2 चम्मच तूप घेतलं आहे, 1 चम्मच जिरा, लाल मिरची, मसाला, हळद, नंतर अद्रक लसूणची पेस्ट, 2 वाटी मेथी, 1 वाटी मटर, चवीनुसार मीठ. गॅसवर कढई ठेवूया, त्याच्यामध्ये घालूया 2 चम्मच तूप, नंतर 1 चम्मच जिरा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालूया लसूण, नंतर त्याच्यामध्ये घालूया अद्रक आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अद्रक लसूण आणि जिरा व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता त्याच्यामध्ये घालूया मेथी. मेथी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि बारीक कट करायची आहे. मेथी टाकल्यावर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मेथीची क्वांटिटी 1/4 होऊन जाते जेव्हा ती भाजली जाते, व्यवस्थित मिक्स होऊन जाते. सो मिक्स करूया. तर बघू शकता मेथी खूपच कमी झाली आहे, क्वांटिटी खूपच कमी होऊन जाते. त्याच्यानंतर आपण घालूया 1 वाटी मटर त्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिश्रण मिक्स झाल्यावर आता त्याच्यामध्ये घालूया 1 चम्मच मीठ. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया. मी घेतलं आहे 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच मसाला, गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर आणि चुटकीभर हळद. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स झाले की आता आपण जी पेस्ट केली होती काजू, कांदा आणि मिरचीची, ती आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे. सगळी पेस्ट टाकून द्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, असं मिक्स करा. जसं की तुम्ही बघू शकता टेक्स्चर खूपच छान येतं त्याच्याने. आपण मलाईऐवजी काजू यूज केले त्याच्यासाठी, सो मलाई आपण स्किप करू शकतो. जर तुम्हाला मलाई यूज करायची असेल तर तुम्ही मलाई पण यूज करू शकता. तर बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पाणी घालून मी लो फ्लेमवर ठेवलेलं आहे. तर खूपच छान टेक्स्चर आलं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर खायला कशी लागेल. भाजी व्यवस्थित शिजते आहे, सो त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया वरून. तर बघू शकता भाजीला खूप छान टेक्स्चर आलं आहे. 5 मिनटं लो फ्लेमवर ठेवून बंद करून द्यायचा आहे गॅस. तर बघू शकता किती मस्त दिसते भाजी, खूपच छान झाली आहे. स्मेल पण खूप छान येतो आहे. तर आपण सर्व करायला घेऊया आता. तर बघू शकता किती छान दिसते भाजी. तर आपण आता त्याच्यामध्ये मलाई घालूया. मलाई ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर नका घालू, नाही घातली तरी चालेल. माझ्याकडे होती घरची मलाई म्हणून मी घातली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.